ठिकाणी पारख करावी, पुन्हा एकदा त्याची माहिती घ्यावी आणि माहिती घेऊन जर ह्या निर्णयाबाबतीत काही फेरविचार करता येत असेल तर फेरविचार त्यांनी करावा, ही माझी नम्रपणे महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांना ही नम्रपणे विनंती माझी राहणार आहे। ह्याच्या व्यतिरिक्त ही माझी व्यक्तिगत नाही, ही तर सांगली जिल्ह्यातील आमच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची ही ती भावना असणार आहे। ह्याच्या व्यतिरिक्त आज एकंदरीत राज्यात देशात जी काय परिस्थिती आहे ह्याच्यात कुणालाही दुमत असता कामा नये, कुणालाही शंका असता कामा नये की आज महाविकास आघाडी म्हणून जे काही सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जी काही लढाई चालू आहे त्या लढाईत आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आहोत। परंतु काँग्रेस पक्षाची ही जागा येणाऱ्या काही दिवसात सुद्धा जर त्याच्या बाबतीत काही भूमिका महाविकास आघाडीला गांभीर्याने विचार करून काही घेता आला तर निश्चितपणे आम्ही आमच्या भावना समजून घ्यावा। कालच ही बातमी आम्हाला कळाली, अनेकांना काहीतरी प्रतिक्रिया मिळेल अशी अपेक्षा होती। मला साधं उदाहरण आपल्या सर्व जनतेला आणि पत्रकार बंधूंना द्यायचं आहे की एखादी चुकीची बातमी किंवा एखादी वाईट बातमी कानावर पडली किंवा एखादी दुःखद घटना आपल्या जीवनात जेव्हा घडती, एखादा शालेय जीवनामध्ये विद्यार्थी नापास झालेला असो किंवा काही दुर्दैवी कुटुंबातली घटना असो तर ती पचनी पडायला थोडासा वेळ लागतो। आणि काल ही बातमी जेव्हा सांगली जिल्ह्यात आणि आम्हा सर्व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना कळली, कानावर आली, तर ती काही सहजासहजी आम्हाला पचनी पडली नाही। आणि म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही काँग्रेस पक्षाच्या सर्व घटक कार्यकर्त्यांची चर्चा करणार आहोत, त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत। आम्ही एकमेकांना धीर देऊन एकमेकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्यातनं एक सकारात्मक असा मार्ग कसा निघेल ह्यासाठी आज या क्षणाला आणि येणाऱ्या काळात आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आशा धरून आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि याच्यासाठी महाविकास आघाडीने ह्या बाबतीतला एक पुनर्विचार करावा आणि जो काही वस्तुस्थिती आहे सांगली जिल्ह्यातली ही समजून घेऊन याच्या बाबतीत आजही काँग्रेस पक्षाला ती जागे देण्याबाबतीत काहीतरी निर्णय करा अशी आमची एक नम्र विनंती राहणार आहे। तरीसुद्धा येणाऱ्या काळात आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करू आणि त्याच्या बाबतीतली कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊ, एवढंच मला या ठिकाणी आज सांगायचं आहे। धन्यवाद। ठीक आहे, अर्ज माघार घेण्यापर्यंत अल्टिमेटम असेल का? नाही, मी आता सुरुवातीला सांगितलं, आज संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये एक लोकांची आशा आहे की आज नेमकं काँग्रेस पक्षाच्या आम्हा नेत्यांची भूमिका काय आणि आमची भूमिका एवढीच आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये विशाल पाटील व्यक्तिगत स्तरावर कार्यकर्त्यांना भेटतील, जे कोण कार्यकर्ते, मला, विक्रम सावंत, आम्ही सगळे वेगवेगळ्या सांगली जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघातले काम करणारे कार्यकर्ते आहोत, वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघाचे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत। म्हणून कार्यकर्त्यांचा एक ओढा आहे आमच्याकडे, त्यांच्या मनातल्या भावना किंवा त्यांचं दुःख हलकं, जे काय त्यांच्या भावना आहेत हलकं करणं आणि त्यांना ऐकून घेणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे। ती नैतिक जबाबदारी येणाऱ्या दिवसात आम्हाला पार पाडू द्या आणि येणाऱ्या काळात जो काही निर्णय असेल तो काँग्रेस पक्षाच्या आमच्या वरिष्ठांशी आमच्या भावना आणि जनतेच्या भावना मांडून आम्ही निश्चितपणे येणाऱ्या काळात महाविकास आघाडीच्या बाबतीत चांगलं सकारात्मक निर्णय घेऊ। ठीक आहे, धन्यवाद। काँग्रेसने थांबवल्या संजोग वापराचा प्रचार, तर पुण्यात काँग्रेसने प्रचार करू नका असं सांगितलं। पुण्यात काँग्रेसचा काँग्रेस पुण्यात आणि काँग्रेस नाही, मला ह्याची माहिती नाही, मला त्याची काही कल्पना नाही। ह्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की अल्टिमेट गोल हा सत्ताधारी पक्षातील जे भाजप सरकार आहे आज त्यांची जे चुकीचा कारभार केला आहे तो जनतेसमोर मांडून आज त्यांना हद्दपार करायचं आहे। महाविकास आघाडी एकत्र आलेली आहे, आमचा अल्टिमेट गोल काय एकत्रित येण्याचा हा जनतेला माहिती आहे, कार्यकर्त्यांना, तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे। पण एक जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आमदार म्हणून मी माझी भावना मांडत आहे आणि तीच आज आमची भावना आहे। कार्यकर्त्यांचं काल बातमी आम्हाला कळालेली आहे आणि काल आणि आजमध्ये काही फक्त अवघ्या 24 तास फक्त झालेले आहेत आणि या 24 तासामध्ये असंख्य कार्यकर्त्यांचा ओढा, गर्दी, कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्या ऐकत आहोत, त्या वाचत आहोत आणि त्या भावनांना कदर देणं आमचं नैतिक कर्तव्य, ते कदर देऊन येणाऱ्या दिवसात जे काय आमचं महाविकास आघाडीतलं नैतिक कर्तव्य असेल ते आम्ही कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नेत्यांशी चर्चा करून आम्ही निश्चितपणे पार पाडू। धन्यवाद, थँक्यू।